हॅलो नमस्कार, मी भाविता तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करीत आहे फूड फंटासीत भावितामध्ये। आज मी बनवणार आहे मुगाची डाळ आणि त्याच्यामध्ये मेथीची भाजी मिक्स करणार आहे। ही रेसिपी झटपट तयार होते आणि तुम्ही मुलांना ऑफिसमध्ये किंवा टिफिनमध्ये नेण्यासाठी एकदम सोपी रेसिपी आहे। त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले आहे ते मी बघूया आपण। आणि तोपर्यंत माझा नवीन चॅनल आहे, माझ्या नवीन चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा छान छान। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर पहिल्यांदा आपण काय काय घेतलं आहे साहित्य ते बघूया। इथे मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे। बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, मुगाची डाळ, शेंगदाण्याचं कूट आणि जाडसर ठेचून असं लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर। इथे गॅसवरती मी कढई गरम करत ठेवली आहे। आपली कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये तेल घालूया। आपलं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जाडसर ठेचून घेतलेलं लसूण घालायचं आहे। ते हलकंसं सोनेरी रंग परतून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये घालूया कांदा। कांदा इथं बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो पण छान असा परतून घ्यायचा आहे। कांदा इथे आपल्याला लालसर नाही करायचा आहे, फक्त मऊ शिजवायचा आहे। त्यासाठी मी चवीपुरतं मीठ टाकत आहे, जेणेकरून आपला कांदा मऊ पण होणार आणि शिजेल सुद्धा लवकर। असं परतून घेतलं की त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालायची आहे, ती आता घालूया आणि ती सुद्धा छान असं तेलावरती परतून घेऊया। आणि मग त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला टोमॅटो पण नरम होईल। छान असं परतून झालेलं आहे। मग त्याच्यामध्ये मसाला घालूया। त्याच्यामध्ये हळद, गरम मसाला आणि लाल मसाला घालते। हे चांगलं असं मिक्स करून घेऊया छानपैकी, एकजीव झालं पाहिजे बरोबर। आणि आपले मसाले पण शिजले पाहिजे तेलामध्ये। आता ह्याच्यामध्ये मुगाची डाळ घालायची आहे। ही मुगाची डाळ मी 2-3 तास भिजत ठेवलेली अगोदर पाण्यामध्ये आणि मग त्याच्यानंतर चांगली फुलली गेली आहे। आता मी त्याची मुगाची डाळ घातलेली आहे, चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे, सगळे मसाले लागले पाहिजे। आणि त्याच्यामध्ये मग बारीक चिरलेली मेथीची भाजी आपण घेतलेली आहे ते घालायची आहे। अशा प्रकारे मेथीची भाजी घातलेली आहे आणि मिक्स नाही करायचं आहे, असं डायरेक्ट आपण झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून खायची मुगाची डाळ आपली लवकर शिजेल। झाकण ठेवलेलं आहे, 5 मिनिटांनी आपण झाकण काढलेलं आहे। बघा आपली मेथीची भाजी वरती आपोआप शिजलेली आहे। आता हे मिक्स करून घेऊया। आपली डाळ थोडी शिजायची बाकी आहे, परत मी झाकून ठेवते 5 मिनिटासाठी। अशा प्रकारे आपली डाळ शिजलेली आहे आणि भाजी सुद्धा। आता ह्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। शेंगदाणे इथे मी भाजून नंतर मी त्याची कूट केलेला आहे, जाडसर असं कूट केलेलं आहे मी, ते घालायचं आहे। तुम्ही इथे तिळकूट सुद्धा घालू शकता। हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे ही भाजी आपली पटकन तयार होते आणि तुम्ही मुलांना टिफिनमध्ये किंवा तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता। इथे मी चपातीबरोबर सर्व केलेली आहे। अशा प्रकारे मेथी आणि मुगाची डाळीची भाजी झालेली आहे।